आणि नंतर पुढची ब्रेकिंग न्यूज आहे ती टोल संदर्भातली आहे। कोल्हापूर शहरामध्ये पुन्हा एकदा टोल वसुली सुरू झाली आहे आणि इतर जिल्ह्यांमधल्या वाहनांना कोल्हापूरमध्ये येण्यासाठी टोल द्यावा लागणार आहे। गोव्याच्या धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। चारचाकी वाहनांसाठी प्रस्तावित प्रवेश कर हा 50 रुपये असेल, तर अवजड वाहनांसाठी प्रस्तावित प्रवेश कर 100 रुपये इतका निर्धारित करण्यात आलेला आहे। कोल्हापूर महानगरपालिका यापुढे इतर जिल्ह्यातल्या वाहनांसाठी टोल वसुली पुन्हा सुरू करणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेनेच घेतलेला हा निर्णय आहे आणि यामध्ये इतर जिल्ह्यातली म्हणजे कोल्हापूर वगळता बाहेरच्या जिल्ह्यातली वाहनं जर कोल्हापूरमध्ये येणार असतील तर त्यांच्याकडनं टोल वसुलीचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे। आणि आधीचा जो ठरलेला निर्धारित टोल होता त्यातही वाढ झालेली दिसते आहे। आता चारचाकी वाहनांसाठी 50 रुपये आणि अवजड वाहनांसाठी 100 रुपये इतका टोल आकारण्यात येणार आहे। ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी कोल्हापूरचे आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश्वर, जीएसटी नंतर एकंदरीतच महसूल कमी होईल महानगरपालिकांचा असं बोललं जात होतं, त्याचा हा याच्याशी थेट संबंध आहे की काय यामागे कारण आहे कोल्हापूर महानगरपालिकेने टोल पुन्हा सुरू करण्यामागे? बरोबर आहे रुजुता, महसुलाचाच हा भाग आहे। कारण ड वर्ग महानगरपालिका आहे, त्यामुळं सरकारकडून बहुतांश या महानगरपालिकेला निधी उपलब्ध होत नाही। त्यातच महानगरपालिकेला कर्जाचा बोजा जो आहे तो मोठा आहे, त्यामुळं महानगरपालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे। आज स्थायी सभापती डॉक्टर संदीप नेरदार यांनी बजेट सादर केलं आणि या बजेटमध्ये प्रामुख्यानं हा मुद्दा त्यांनी मांडला, जी बाहेरची वाहनं येतील त्या बाहेरच्या वाहनांना या ठिकाणी गोव्याच्या धर्तीवर टॅक्स लागू करावा अशा पद्धतीची जी आहे ती एंट्री फी ची संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याला सर्व सभासदांनी उपसूचनेसह मंजुरी दिली। त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये येत्या काळात IRBचं ज्या पद्धतीनं टोल नाके होते, टोल नाक्याचे आंदोलन करून ते टोल नाके परतावून लावले, मात्र महानगरपालिकेचे टोल नाके उभा राहतील अशा पद्धतीची आता शक्यता निर्माण झाली। ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी।